बातमी महाडमधून आहे। महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रह दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। चवदार तळे सत्याग्रहाचा आज 99वा वर्धापन दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे गर्दी सुद्धा झालेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझा सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहे। अजेश, चवदार तळ्यावरती सत्याग्रह झाला होता, त्याला आज 99 वर्ष पूर्ण होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने हा सत्याग्रह झाला होता। काय कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि सध्या तिथलं वातावरण कसं आहे? सिद्धेश, पाहिलं तर ऐतिहासिक असणाऱ्या महाड येथील चवदार तळे हं, या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केलेला होता, त्या दिनाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि देशभरातून जे आंबेडकर अनुयायी आहेत ती रात्रीपासूनच जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाकडून, पोलिसांकडून सशस्त्र मानवंदना देण्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। काही वेळातच या ठिकाणी जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी जे आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता आणि या घटनेला आज बरोबर 99 वर्ष पूर्ण होत आहेत। याच ठिकाणी जे आहेत त्या परिसराचा सुशोभीकरणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून 55 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या ठिकाणी मंजूर केला आहे आणि त्यासाठी या ठिकाणी जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री दाखल होतील। या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याची जी सुरुवात आहे पोलिसांकडून ती आता थोड्या वेळात होईल आणि त्यानंतर जे आहेत ते स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे महामानवाला अभिवादन करतील। त्यानंतर जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि एक मोठी सभेचं आयोजन जे आहे ते क्रांती स्तंभाच्या बाजूच्या परिसरामध्ये सिद्धेश केलेले आहे। मात्र लाखोच्या संख्येने जे आहेत ते रात्रीपासूनच आंबेडकर अनुयायी आहेत ते महाडमध्ये दाखल झालेले आहेत। सिद्धेश, पण अजेश, या कार्यक्रमाला आणखीन कोणकोणते नेते उपस्थित राहतील का आणि सध्या तिथलं वातावरण एकंदरीत कसं आहे? कारण तुझ्या मागचा उत्साह सुद्धा लोकांचा दिसतोय। सिद्धेश, आपण माझ्या पाठच्या बाजूला पाहिलं तर हे जे अनुयायी रात्रीपासूनच जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्ष दाखल झालेले आहेत। मात्र या वर्षी जे आहेत त्या घटनेला जे आहे ते 99 वर्ष पूर्ण होत आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उद्योग मंत्री उदय सामंत असतील, मंत्री संजय शिरसाट असतील, त्याचबरोबर आदिती तटकरे, भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार आणि खासदार या ठिकाणी दाखल होणार आहेत। नक्कीच, धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।